आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पोलिसांनी हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणातील 4 आरोपींचा एन्काउंटर केल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुमो मोटो याचिका दाखल केली आहे। या घटनेचा घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचे आदेश आयोगामार्फत देण्यात आले आहेत। हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले 4 आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आज पहाटे ते मारले गेले आणि हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचं पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळीबार करावा लागला। तर हैदराबादमध्ये एका डॉक्टरवरती सामूहिक बलात्कार करून नंतर तिला जिवंत जाळून मारण्यात आलं होतं। या 4 आरोपींवर या ठिकाणी असा जिवंत जाळल्याचा आरोप होता आणि बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती। सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी ज्या ठिकाणी आज एन्काउंटर झालं त्याच ठिकाणी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली। आज सकाळी 5:45 वाजता 4ही आरोपींना आम्ही घटनास्थळी नेलं आणि त्यांनी अचानक दगड आणि लाठ्यांनी पोलिसांवरती हल्ला केला, तरी पोलिसांनी धीराने घेत त्यांना आत्मसमर्पण करायला सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही। उलट पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून गोळीबार सुरू केला। आता पोलिसांकडे पर्याय उरला नव्हता आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या। काही वेळाने त्यांच्याकडून गोळीबार बंद झाला। जेव्हा आम्ही जाऊन तपासलं तेव्हा सर्व 4 आरोपींना गोळ्या लागल्या होत्या आणि ते मृत्युमुखी पडले होते। 2 पोलीसही यामध्ये जखमी झाल्याचं या ठिकाणी या पत्रकार परिषदेत सज्जनार यांनी सांगितलं आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत दयेची याचिका नको असं मोठं वक्तव्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलंय। शुक्रवारी राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। महिलांची सुरक्षा हा गंभीर मुद्दा आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत अत्याचार करणाऱ्या दोषींना दयेची याचिका दाखल करण्याची परवानगीच मिळू नये। संसदेनं दयेच्या याचिकेची समीक्षा करायला हवी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून चकमकीची बातमी ऐकून धक्का बसला, मात्र आमच्या मुलीला लवकर न्याय मिळाल्याचा आनंद असल्याचं म्हणत पीडितेच्या बहिणीनं या ठिकाणी या प्रकरणी समाधान व्यक्त केलंय। तर सर्व आरोपी मारले गेले आहेत याचा आम्हाला आनंद आहे। या घटनेमुळे एक उदाहरण सर्वांसमोर उभं राहिलं। पीडितेच्या वडिलांनी देखील तेलंगणा पोलिसांचे आभार मानले, तर तिच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। हैदराबाद पोलिसांनी आरोपींच्या केलेल्या एन्काउंटरविषयी दिल्लीतल्या निर्भयाच्या आईवडिलांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात। हैदराबादच्या पीडितेला 10 दिवसांमध्ये न्याय मिळाला याचा आनंद झाला। तसंच आरोपींचा एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद असं निर्भयाच्या आईने म्हटलंय। हैदराबाद पोलिसांवर कारवाई होऊ नये, माझ्या मुलीचे आरोपी अजूनही जिवंत आहेत याचं आम्हाला दुःख आहे असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं आहे। तर संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हैदराबादच्या घटनेवरून लोकसभेत आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। या प्रकरणी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला। बलात्कार प्रकरणांवरून राजकारण नको असं यावेळी त्यांनी म्हटलंय। हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4ही आरोपींचा एन्काउंटर झाल्याच्या घटनेचं उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी स्वागत केलंय। हैदराबाद पोलिसांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे। समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी देर आए दुरुस्त आहे असं म्हणत पोलिसांचं कौतुक केलंय। बहुत देर आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली। हैदराबाद बलात्कार घटनेनंतर त्याचे पडसाद संसदेतही उमटल्याचं बघायला मिळतंय। आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे अशा शब्दांमध्ये जया बच्चन यांनी त्यावेळी आपला संताप व्यक्त केला होता। भाजप खासदार मनेका गांधी यांनी हैदराबाद चकमकीवर प्रतिक्रिया दिली असून हा अत्यंत भयानक प्रकार असल्याचं म्हटलंय। तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय। हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4ही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत। पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलंय। पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या उमटत असून काही जण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत, तर तिथेच काही जण मात्र विरोध दर्शवत आहेत। या प्रकरणी नीलम गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून आरोपी हे खरे होते की नाही हे न्याय पद्धतीने सिद्ध झालं नसल्यानं याबाबत शंकेला जागा निर्माण होती आणि त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं मत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी व्यक्त केलंय। या एन्काउंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। खरा प्रश्न हा आहे की एन्काउंटर झाला की घडवला गेला हे समोर आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून चौकशी व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलंय।
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध करत पोलिसांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील वृंदा ग्रोवर यांनीही चकमक चुकीची असून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता ओवैसींनी देखील या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तर न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच या चकमकीचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही प्रत्येकाचीच भावना होती। मात्र हा एन्काउंटर कोणत्या परिस्थितीत झाला याची माहिती घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। हैदराबादमधील आरोपींच्या एन्काउंटरचे आमदार प्रणिती शिंदेंनी स्वागत केले। पोलिसांनी अशाच प्रकारे कारवाई करावी आणि सरकारने त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं असं त्या म्हणाल्या। तर नराधमांना एक प्रकारे शिक्षा मिळाली याचा सर्वसामान्य नागरिक म्हणून मला आनंद झाला, परंतु कायद्याचा विद्यार्थी म्हणून अशा प्रकारे न्याय म्हणजे न्याय प्रक्रियेला तडा जातोय अशी भावना कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे। तर या कारवाईचं समर्थन होऊ शकत नाही आणि समर्थन केलं म्हणजे कारवाई योग्य होत नाही असं काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलंय। एन्काउंटरची बातमी ऐकून आनंद झाला। आरोपींवर कडक कारवाई होण्यासाठी कडक कायदा बनवणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे उमा भारती यांनी। योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशाच प्रकारची कारवाई झाली पाहिजे। ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबतच न्यायालयात जायला हवं असं म्हणत त्यांनी शुक्रवार या घटनेचं समर्थन केलंय। अशा प्रकारचे अपराधी हे कलंक असतात। अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म संस्कृती बदनाम होत असते। जे दुष्कृत्य करतात त्यांच्या सोबत आणि दहशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी असं परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलंय। हैदराबाद पोलिसांची भूमिका योग्यच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे 12 वर्ष आपल्या पत्नीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी कोर्टात लढा देणाऱ्या अभिजित पुजारी यांनी। अन्यायाच्या मार्गाने न्याय देणं हे चुकीचं आहे। कायद्याची पूर्ण प्रक्रिया करून पीडितेला न्याय मिळाला असता असा तर आनंद झाला असता अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे। तर मी एन्काउंटरच्या विरोधात आहे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान पळून जाताना एन्काउंटर झाला असेल तर योग्य, पण तुरुंगातून काढून मारणं हे अयोग्य असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। हैदराबाद इथल्या बलात्कार पीडितांच्या एन्काउंटरचे काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समर्थन केलंय। पोलिसांना शुभेच्छा देत पीडितेला न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। असा न्याय मिळणं गरजेचं होतं अशी भावना बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं देखील व्यक्त केली। त्यामुळे गुन्हेगारांना भीती निर्माण होईल असंही विवेकनं म्हटलंय। मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान विवेक बोलत होता। हैदराबाद बलात्कार प्रकरणात आरोपींचं एन्काउंटर करणाऱ्या हैदराबाद पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी फुलांचा वर्षाव केलाय। अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलंय। तसंच बलात्कार प्रकरणातील आरोपींना अशीच कडक शिक्षा व्हायला हवी असं मतही त्यांनी नोंदवलंय। तर काही कायदेतज्ञांनी हा प्रकार चुकीचा असून कायदेशीर मार्गानंच त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत न्यायला हवं होतं असं मत नोंदवलंय। हैदराबादमधील पीडितेच्या आरोपींचा एन्काउंटरमध्ये खात्मा झाल्याचं वृत्त समजताच मनमाड शहरातील महिलांनी आनंद व्यक्त केला। यावेळी महिलांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना निवेदन देऊन हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलंय। तर इतर बलात्कार प्रकरणातील आरोपींना देखील अशाच प्रकारे शिक्षा करावी अशी मागणी देखील या महिलांनी केली आहे। हैदराबादमधील पीडितेच्या आरोपींचा एन्काउंटरमध्ये खात्मा झाल्यानंतर सांगलीतही महिलांनी साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला। यावेळी महिलांनी तेलंगणाच्या पोलिसांचं अभिनंदन केलंय। इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि फेटे तेलंगणा पोलिसांना बांधून त्यांनी या ठिकाणी आपला आनंद व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी दिल्लीत संसद परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। बसपच्या नेत्या मायावती यांनी देखील लखनौमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी लखनौमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 63वा महापरिनिर्वाण दिन आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। यावेळी परळमधील बीआयटी चाळीतील डॉक्टर आंबेडकरांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाडही उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवरती भीमसैनिक दाखल झाले आहेत। हातात निळा झेंडा घेऊन डोक्याला जय भीमची निळी पट्टी बांधून भीम अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाल्यानं दीक्षाभूमीवर सध्या भीमसागर उसळल्याचं बघायला मिळत आहे। औरंगाबादच्या भडकल गेट परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अबालवृद्धांची अलोट गर्दी बघायला मिळते। जिल्हाभरातून आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते सकाळी 7 वाजल्यापासून अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत। अनेक राजकीय पक्ष संघटनेच्या वतीनंही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येते। तिकडे पुरंदर तालुक्यातही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। सासवडच्या आंबेडकर भवन आणि जेजुरीतल्या आंबेडकर चौकात अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केली आहे। तसंच सासवड ते जेजुरी भव्य रॅली देखील काढण्यात आली आहे। रत्नागिरीतल्या खेडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिवादन केलं। यावेळी खेडच्या बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीनं गरजू गरीब विद्यार्थ्यांना पेन आणि वहीचं वाटप करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पहाटे कॅन्डल मार्च काढून महामानवाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी वाशिम शहरासह ग्रामीण भागातील शुभ्र वस्त्र परिधान करून हजारो अनुयायी एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनी अंबरनाथमध्ये देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। मध्यरात्री 12 वाजता अंबरनाथ पालिकेच्या आवारात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर या ठिकाणी सामूहिकरित्या पंचशील घेण्यात आलं आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला आंबेडकर अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड शहरातही कॅन्डल मार्च काढण्यात आला। चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी आरपीआय तर्फे मनमाड रेल्वे स्टेशन जवळ मोफत भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली। तर गेली 28 वर्ष हा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। अनुयायी देखील काम त्यांनी सर्वप्रथम हाती घेतलंय। यावेळी महापौरांनी स्वतः या कामाची पाहणीही केली आहे। तर वंजारपट्टी ते जकात नाका परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम यावेळी त्यांनी हाती घेतलंय। सांगलीतील मिरज तालुक्यात गॅस भरत असताना अचानक गाडीनं पेट घेतल्याची घटना घडली आहे। या घटनेत 3 गाड्यांनी पेट घेतला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर दुधगावमध्ये ओमनी गाडीत गॅस भरत असताना गाडीनं पेट घेतल्याची ही घटना घडली असून त्यानंतर 3 गाड्या आगीच्या विळख्यात सापडल्या। आष्टा इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह वसई पूर्वेकडे आढळलाय। रिचर कंपाऊंड मधील एका बंद घरात मृतदेह आढळून आल्यानं वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे। शैलेश ताजेश्वर असं या चिमुकल्याचं नाव असून त्याची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय। 5 दिवसांपूर्वीच वसई वालीव पोलीस ठाण्यात शैलेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। नालासोपारा पूर्वेकडील रिक्षा चालकांनी आज बंद पुकारल्याचं बघायला मिळालं। अनधिकृत रिक्षा चालकांकडून अधिकृत रिक्षा चालकांना सातत्यानं मारहाण करण्यात येत असल्यानं अखेर रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय। यावेळी रिक्षा चालकांनी तुळींज पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला। बातमी भिवंडीतून। भिवंडी तालुक्यात पाण्याचे उंच फवारे उडताना दिसले। भिवंडीत मुख्य पाईपलाईनचा वॉल तुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयासमोर पाणी पुरवठा करणाऱ्या वॉलवरून वाहनं गेल्यानं वॉल तुटला आणि सुमारे 100 फूट उंच पाण्याचे फवारे या ठिकाणी उडू लागले आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला एका अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची घटना उघडकीस आली। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती एटीएम पेटवून देताना दिसतोय। तर काही दिवसांपूर्वीच परभणीत एटीएम पेटल्याची घटना घडली होती, परंतु आता एटीएम पेटवून दिल्याचं समोर आलंय। परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरची ही घटना आहे। दौंड तालुक्यातील कुरकुंभ या ठिकाणी फिरंगाई क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचंही 6वं वर्ष आहे। दौंड तालुक्यातील पहिल्या दिवशी साधारण 100 विद्यार्थी संघ या महोत्सवात सहभागी झाले होते।
तर सध्या अनेक ठिकाणी कापूस वेचणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. तिकडे बाजारपेठेत कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादन 2018 मध्ये सर्व वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही असं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोंदवलंय. मुंबई परिसरातील टोल नाक्यावर 1 जानेवारीपूर्वी फास्टॅग यंत्रणा बसवण्याचे आदेश राज्य रस्ते विकास महामंडळानं संबंधितांना दिले. त्यामुळे या पथकर नाक्यावरील प्रवास जो आहे तो कोंडीमुक्त होणार आहे. दरम्यान केंद्राकडून फास्टॅग यंत्रणा बसवण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं 2018 मध्ये सर्व वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही असं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोंदवलंय. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचं मत मांडलंय. रिझर्व्ह बँकेनं काल झालेल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एटीएम बाबत काही मार्गदर्शक तत्व लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच एक विशेष कार्ड देखील लॉन्च करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे आणि त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील असं आरबीआयनं सांगितलंय. 1984 मध्ये देशात उसळलेल्या शीख विरोधी दंगलीबाबत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. त्यावेळी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला तत्कालीन गृहमंत्र्यांनी ऐकला असता तर दंगल टाळता आली असती असं डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले. गुजराल यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तुम्ही काय खाता हे कुणीही विचारलेले नाही, पण अर्थव्यवस्था संकटात का सापडली याचं कारण मात्र लोकांना माहिती करून घ्यायचं अशी टीका राहुल गांधींनी निर्मला सीतारमण यांच्या विधानावर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही नेते आपल्याच जगात जगत असतात आणि गोष्टींबद्दल कल्पना करत बसतात अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली. देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत असताना गुरुवारी केरळमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केलंय. ममता बॅनर्जी यांनी आपल्याला विधानसभेत जाण्यापासून रोखल्याचा आरोप गुरुवारी राज्यपाल जगदीप धनखार यांनी केलाय. विधानसभेत जाण्यासाठी राज्यपालांसाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वाराला टाळं लावण्यात आलं असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पीएनबी बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला मुंबईतील विशेष न्यायालयानं गुरुवारी फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं. आता या निर्णयानंतर नीरव मोदीच्या देशातील आणि देशाबाहेरील मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आणि आता बातमी आहे क्रीडा विश्वातून. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना आज रंगणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत. तर T20 सामन्यांच्या या मालिकेत यावेळी कोण मालिका आपल्या खिशात घालणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय. नो बॉल प्रकरणावर आयसीसीनं आता तोडगा काढला. आता मैदानावरील पंचांऐवजी तिसरे पंच गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवून चेंडू नो बॉल आहे की नाही याचा निर्णय घेणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारत वेस्ट इंडिज T20 मालिकेत या